1600 मीटर पळताना 2 राऊंड पळलं की लगेच थकवा लागतोय, दम लागतोय आणि थांबावं असं वाटतंय. तुमच्या सोबतही असं होतंय. मुलींचाही 800 मीटरला एक चक्कर मारला 400चा की लगेच त्यांना थांबावं असं वाटतं, कुठं पोटात दुखतंय. आणि त्यावरतीच 1600 व 800 आपल्याला आउट ऑफ कसं करता येईल, त्याला टाइम कसा कव्हर करता येईल, त्यावरच हा व्हिडिओ असेल. व मित्रांनो, 1600 व 800 मीटर ज्या मुली व मुलं पळतात त्यावेळेस कुठली काळजी घ्यायची, त्याच्यासाठी कुठला डाएट असला पाहिजे, ह्या सर्व गोष्टीवरती आपण आता बोलणार आहोत. आणि खूप महत्वाचा व्हिडिओ होणार आहे मित्रांनो, जे मी स्वतः केलेलं आहे. आणि मी 2019ला पहिल्याच भरतीत 1600 आउट ऑफ मारलं. आमच्या वेळेस 30 मार्काला होतं, मी 30 पैकी 30 मार्क्स घेतले होते. तर जे मी केलंय तेच तुम्हाला सांगणार आहे. आणि 100% त्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर मित्रांनो 100% तुमचा टाइम आता जो येतोय त्यामध्ये कव्हर होईल. आणि राहिलेले दिवस आता काय करायचंय त्यावरच आपण बोलूया. चला वेळ न घालवता सुरू करूया. नमस्कार, मी अमोल दैफळे, मुंबई पोलीस. मित्रांनो, खूप मुलांचं असतं 400 मीटरचे 2 राऊंड मारले की लगेच कुठे इकडनं पोटात दुखतं, कधी इकडनं पोटात दुखतं, कधी दमछाक होते. मित्रांनो, हे का होतंय? तुमची मनाची तयारी नसते. तुमचं मेन म्हणजे एक असतं मनाची तयारी आणि एक डोक्याची. तुम्ही मस्त डोकं म्हणताय तुमचं पळूया आपण, पण मनात नको नको भीती असते. मित्रांनो, सर्वात महत्वाचं 1600 व 800 मीटरचं आपली मनाची तयारी असली पाहिजे पहिलं. जर मनाची तयारी नसेल आणि तुम्ही इकडे 4 किलोमीटर पळाले रेग्युलर, 5 किलोमीटर जरी म्हणजे स्टॅमिना वाढवण्यासाठी केलं तरी काही मतलब नाही. एक मनाची तयारी असली पाहिजे 100%. मला जे आहे ना, माझं जेवढं पण आहे, जेवढी एनर्जी आहे 100% द्यायची. तर मित्रांनो 100% तुम्ही इम्प्रूव्हमेंट होणार तुमच्यात. एक महत्वाची गोष्ट सांगितलं, स्वतःच्या मनाची तयारी असली पाहिजे. आणि दुसरं म्हणजे मित्रांनो, रनिंग करताना खूप मुलं म्हणतात म्हणजे टाइम कव्हर करण्यासाठी आता एक टाइम डोंगरात पळतो, कुठं चढाला पळतो. मित्रांनो, असं करू नका. जर लिगामेंटचा प्रॉब्लेम झाला, सिनपेन सारखे जर प्रॉब्लेम झाले मित्रांनो, तर भरती क्षेत्र सोडून द्यावं लागते. माझ्यासोबतचे एक मित्र आहे, माझ्यासोबत आम्ही दोघंही प्रॅक्टिस करायचो आणि नकळत आम्ही रोडवरती पळायचो. शूजमुळं किंवा कशामुळं काय माहिती नाही मित्रांनो, बट त्याचं डायरेक्ट डॉक्टरनी सांगितलं गुडघ्यामध्ये गॅप आलाय. डॉक्टर एक म्हणले, तुम्ही एक तर पळाले तर तुमचा पाय निकामी होईल, नाही तर तुम्हाला हे पळणं बंद करावं लागेल. तर मित्रांनो, त्याला डायरेक्ट भरती सोडून द्यावी लागली. शेवटी त्यांनी MSF जॉईन केलं. ते वेटिंगला होता. त्यामुळे अशी वेळ तुमच्यावरती येऊ नये म्हणून तुम्ही काय करा, आता जे पण आहे प्रॉपर शूज, सोल चांगला जाड असला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला पळताना म्हणजे त्रास होणार नाही. आणि राहिलेले दिवस खूप काळजी घ्या, कारण की ते महत्वाचं आहे. आणि 4 राऊंड पळायचे तर खूप मुलं म्हणतात, सर सुरुवातीला मी फास्ट पळतो किंवा सुरुवातीला स्लो घेतो, नंतरून 2 राऊंड किंवा लास्ट राऊंड एकदम फुल लावतो. तसं होत नसतं मित्रांनो. सरासरी लावायची आपल्याला, ऍव्हरेज. ठीक आहे, पहिला जर तुम्ही म्हणजे एक स्टेप ठेवा, एक रिदम ठेवा. त्या रिदम मध्ये शेवटीही तुम्हाला तेच करायचे. फक्त राहिलेलं जे 100-200 मीटर असेल त्यावेळी जेवढी पण एनर्जी आहे, शेवटला तुम्ही लॉक होऊन पडला पाहिजेत. असं वाटलं पाहिजे आता मी मरतो की काय, असं वाटलं पाहिजे. आणि तोपर्यंत पळायचे. आणि तुम्ही रेग्युलर प्रॅक्टिस करताय तर मरत कोणीच नाही. जर तुम्ही प्रॅक्टिस करताय, नाही तर आज उठला झोपेतून आणि लागला पळायला, ते मरू शकतोय. पण यांचं सांगतोय मी, आणि महिलांचंही मुलींचंही तुम्हाला सांगतो, आपली मनाची तयारी ठेवा. आणि प्रॉपर आपल्याला 2च राऊंड पळायचेत. मुलांना 4 राऊंड पळायचेत आणि त्यांना 5-10च्या आतमध्ये पळायचंय. तुम्हाला 2 राऊंड 2:50च्या आतमध्ये पळायचेत. विचार करा तुमचा टायमिंग. ठीक आहे, तुमच्यात आणि त्यांच्यात फरक आहे, 100% आहे. पण जर तसा जर विचार केला, पॉझिटिव्ह वेनी जर विचार केला, तर तुम्हाला सोपं आहे. 2:50 मध्ये पळायचंय. जर तुम्ही प्रॉपर तयारी केली, स्टेप व्यवस्थित ठेवा. आणि श्वास घेताना प्रॉपर म्हणजे मोठा श्वास घ्या. रनिंग करताना नाही तर धाप्या लागतोय असं नका करू. एकदम पूर्ण श्वास घ्यायचा, पूर्ण श्वास सोडायचा. ह्या 2-3 गोष्टी करायच्या. आणि स्टेप टाकताना चवड्यावरती अगोदर पाय टेकायचा आहे आणि मग पुढे धावायचंय मित्रांनो. नाही तर काय मुलं काय करतात, टाच आदळीत पळताय, तर ते करू नका. टाच आदळल्यामुळे काय होतंय, तुम्हाला ते गुडघे दुखतात. गुडघे दुखल्यामुळे तुम्हाला टायमिंग व्यवस्थित येत नाही. ह्या गोष्टीवरती तुम्ही फोकस करा, 100% तुम्हाला चांगले मार्क्स येतील. आणि असं करून आठवड्यातून, आता थोडे दिवस राहिलेत, आठवड्यातून नाही तर 10 दिवसातून तुम्हाला एकदा टायमिंग काढायचा आहे. जे पण तुमच्या गावातली मुलं असतील, ग्रुप असेल किंवा अकॅडमीत असाल, तिथं तुमची विकली टेस्ट होतच असेल, त्यात शंका नाही. पण त्या टेस्ट मध्ये सहभागी व्हायचंय. नाही तर मग सकाळी उठायचंय गडबड, म्हणजे माझं दुखत आहे आणि मी आज पळतच नाही, असं करू नका. इथं तुम्ही 100% टाळाल. पण ग्राउंड वरती ज्यावेळेस जाण ना मित्रांनो, तर तुम्हाला घरी यावं लागतं मग. आणि तसं इकडे आपल्याला जर 14 आणि 12 मार्क घेऊन आला तर तुम्हाला काही मतलब नाही एवढे दिवस अभ्यास करून किंवा ग्राउंड करून. फक्त तयारी मनाची व्यवस्थित ठेवा. आणि 4ही राऊंड
सारखे लावायचे मुलांसाठी आणि मुलींसाठी. स्टेप व्यवस्थित ठेवा आणि मनाची तयारी ठेवा. आणि महत्वाचं, जर शक्य असेल एक म्हणजे रनिंगच्या अगोदर मित्रांनो, म्हणजे 1 तास अगोदर किंवा अर्धा तास अगोदर तुम्हाला नारळ पाणी जर शक्य असेल तर नारळ पाणी घ्या. कुठले इलेक्ट्रॉल वगैरे असेल म्हणजे एनर्जी ड्रिंक असेल ते घेऊ शकता. स्टेरॉइड फिरॉइड घेऊ नका, तसल्या झंझटीत पडू नका. भरतीतून बाद व्हाल जर पकडला गेला तर स्टेरॉइड वगैरे घेऊ नका. फक्त मनाला सांगा मला आउट ऑफ मारायचंय. मित्रांनो, तुमच्या समोर जो पोरगा आहे ना, चटणी भाकर खाऊन ना कुठलं त्याला बदाम होते ना काजू होते, काही नव्हतं. चटणी भाकर खायची, जे असन ते फक्त मनाची तयारी होती. भाई तुला करायचंय आणि तुला तुझी परिस्थिती बदलायची. आणि जर हे मनात ठेवलं आणि शेवटच्या राऊंडला फक्त आपली जे परिस्थितीमुळे जे आपल्याला अपमान झालेला असतो, आपल्या आई वडिलांना लोकांनी खाली पाहिलेलं असतंय, ते आठवायचंय. तुम्हाला 100% स्पीड येणार, त्यात शंकाच नाही. फक्त अशा वेळेने जर 1600ची तयारी केली व महिलांनी 800ची तयारी केली तर काही प्रॉब्लेम येणार नाही. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आणि जर आणखी तुमचे 1600 मीटर बद्दल काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की विचारा. आणि नेक्स्ट व्हिडिओ कशावरती बनवायचा ते पण कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हा, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. आणि फर्स्ट टाइम आपल्या युट्यूब चॅनलवर आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, आजच्यासाठी इथेच थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.